स्पेसिफिक तुम्ही लहान मुलांना देताय तर बुद्धीच्या जोडीने शारीरिक वाढ हा पण एक ॲस्पेक्ट बघितला पाहिजे. ज्यात मी तुम्हाला सांगू शकतो मुलांच्या आहारात तारली जाऊ द्यात भरपूर. ओके. पण तो काटावाला मासा आहे त्यामुळे शक्यतो काटे व्यवस्थित काढून मुलांना द्या. स्वच्छ. मुलांना खायला देऊ नका. पॉपलेट जाऊ द्यात, सुरमई जाऊ द्यात, पण तारली जास्ती प्रमाणात असू देत. लेपा असू देत, बोंबील असू देत आहारात. बोंबील खायलाच मुलांना सोपं आहे. छोटे मासे मुलांना भरपूर द्या कारण त्यात कॅल्शियम खूप आहेत. काय असतं छोटा मासा आपण जनरली काट्यासकट खातो. काट्यासकट खात असल्यामुळे त्यात कॅल्शियम त्या काट्यात खूप असतं. आता छोट्या मासात काय काय येतं तर तुम्ही मळे म्हणा किंवा तारली मी म्हणलं तसं तारली हा आकारने एवढा एवढा तरी आहे. छोटे म्हणजे अगदी छोटे असतात. मग त्याला तुम्ही मांदेली म्हणून घेऊ शकता. मी मगाशी नाव घेतलं पावसाळ्यातल्या आंबळ्या, त्या पण छोट्याच असतात. आंबळ्या म्हणजे सिल्वर फिश का? सिल्वर फिश Okay. नदीतच मिळतो तो आणि तो पावसाळ्यातच मिळतो फक्त. आंबळ्या आहेत, मांदेली आहे. मांदेली सारखाच दिसणारा एक मासा आहे जो खूप कमी जणांना माहिती आहे, त्याला मोदकं म्हणतात. अच्छा. मोदक नाही, मोदकं. मोदकं. तो सिल्वर आणि व्हाईट असतो. सो तो चांगला मासा आहे लहान मुलांना द्यायला. बांगडा चांगला आहे. राणी मासा चांगला आहे. फक्त सुरमई जेव्हा द्याल तेव्हा साईज कमी असलेली सुरमई आणा. कारण सुरमई जेवढी मोठी असते साईजला त्यात पाऱ्याचं प्रमाण जास्ती असतं. ओके. सो तुम्ही मोठं झाल्यावर ते पचवू शकता पण लहान मुलांना शक्यतो नको. सो साधारण मर्क्युरी ज्याला म्हणतो. अर्धा किलो ते 1 किलोच्या दरम्यानची सुरमई तुम्ही घेतली तर पारा कमी असतो त्यात. ओके ओके. ही गुणकारी कुठले मासे आहेत आणि साधारण कुठल्या वयापासून हे चालू करू शकतो आपण लहान मुलांचं? सर पॉपलेट खूप छान आहे याच्याकरता. ओके. म्हणजे मेमरी या गोष्टी करता पॉपलेट खूप छान काम करतो. बांगडा चांगला आहे, रावस चांगला आहे, सुरमई चांगला आहे, घोळ चांगला आहे. आणि घोळ मी मगासपासून 2दा-3दा नाव घेतलं तर घोळमध्ये एक इन ॲडिशन सांगतो, त्याला समुद्रातलं सोनं म्हणतात सर. अच्छा. घोळाला दुसरं नाव आहे समुद्रातलं सोनं. ते खरंच सोनं आहे. तो महाग आहे मासा पण तो खरंच सोनं आहे म्हणून त्याला दुसरं नाव समुद्रातलं सोनंच आहे. ओके. सो घोळ तुमच्या खाण्यात त्याचा काही असावा. खास ऍडव्हान्टेज आहे? सर खूप ॲडव्हान्टेज तो महाग आहे. असल्या कारणाने मी विचारतोय. घोळ मी तुम्हाला आता 2दा-3दा नाव घेतलं त्या त्या आजारांवर तो आहेच. आता मी स्मरणशक्ती करता तो सांगतो. घोळला एक एअर ब्लॅडर असतो. ओके. ज्याचा उपयोग खूप औषध कंपन्या औषधात पण करतात. अच्छा. त्यामुळे त्याला कोळी लोक किंवा महाराष्ट्रातली जी मच्छीमार जमात आहे, गुजरात साईडची जमात आहे, ही घोळला समुद्रातलं सोनं म्हणतात. ओके. आता थोडीशी इन ॲडिशन माहिती देतो. महाराष्ट्राचा राज्य मासा आहे पॉपलेट. हा डिक्लेअर झालेला आहे आता बरोबर. आपला राज्य मासा. गुजरातचा राज्य मासा घोळ आहे. अच्छा अच्छा. आणि तो अरबी समुद्रात आणि पॅसिफिक समुद्रातच मिळतो. ओके ओके.